कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये भरघोस निधी देण्यात आला असून त्यामार्फत मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिलाय। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी तब्बल 19 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। त्या निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं जात आहे, जे लोकांना अत्यावश्यक ते देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लोकांना जे आवश्यक आहे ते देण्याचा, तसेच मतदारसंघात काहीतरी वेगळे देण्याचा शिवसेनेने नेहमीच प्रयत्न केलाय। त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचं भूमिपूजन संपन्न होत असल्याचं आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले। कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये गेले 2 ते 3 दिवस झाले 19 करोड रुपये जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी कल्याण पश्चिमसाठी जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्या माध्यमातून सर्व कामं चालू आहेत। ज्या लोकांना आवश्यक आहे, कल्याणमध्ये काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न ही शिवसेना नेहमी करत आलेली आहे आणि आज सुद्धा त्याचा प्रत्यय आलेला आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागत असल्यामुळे अनेक उद्घाटनं, म्हणजे आता जवळजवळ आता इथेच आपण हा आपला दवाखाना परत बाजूने लूट्स ते रिजन्सी होमपर्यंत रस्ता, त्याच्यासाठी सुद्धा 40 लाख रुपयाचा निधी आपण दिलेला आहे लोकांना। आणि ह्याच्यानंतर वार्ड क्रमांक 25 मध्ये, त्याच्यानंतर वार्ड क्रमांक 1 मध्ये असे आज भरगच्च उद्घाटन आहेत। संध्याकाळी मोहना भागामध्ये, मोहिली भागामध्ये, प्रत्येक ठिकाणी म्हणजे कल्याण पश्चिममध्ये असा कुठलाही प्रभाग नाही जिथे कुठला ना कुठला निधी दिलेला नाही। त्यामुळे सर्व प्रभाग कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जास्तीत जास्त नागरी सुविधेची कामं करण्याचा प्रयत्न या निधीतून केलेला आहे।